नमस्कार. आज कोकणच्या आपल्या विशेष भागासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्या तो वनश्री शेडगे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. वनश्रीजी, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल, एकंदरीतच देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, त्यानंतर स्वाध्याय प्रणेते दादा यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या संपूर्ण रोह्याची जबाबदारी तुमच्याकडे घेण्यासाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात. काय सांगाल एकंदरीत? नमस्कार. मी एवढंच सांगू इच्छिते की रोहा ही केवळ मी नगरपालिका आहे याच दृष्टीने फक्त बघत नाही. रोह्यावर माझं तंतोतंत प्रेम आहे. रोहा ही विचारांनी, मूल्यांनी आणि संस्कृतीने नटलेली एक भूमी आहे आमच्यासाठी. आणि ही जबाबदारी मी फक्त सत्तेचा आमिष म्हणून अशा परीने बघत नाही. ही माझ्यासाठी एक जबाबदारी आहे. आपण समाजाचं काही देणं लागतो ह्याच भावनेने मी या निवडणुकीत उतरली आहे. माझे आजोबा कैलासवासी जनार्दन मारुती शेडगे यांनी जो जनसेवेचा वारसा चालू केला आणि माझे वडील समीर जनार्दन शेडगे यांनी जो सेवेचा वारसा पुढे नेला, तोच वारसा आता मला वृद्धिंगत करायचा जबाबदारी किंवा संधी मला मिळते. याच दृष्टिकोनातून मी या निवडणुकीकडे बघते. एवढंच सांगू इच्छिते. एकंदरीतच महिला आरक्षण पडलं, त्यानंतर रोह्यामध्ये सर्वत्र चर्चा होती सीट कोणाला भेटणार. राष्ट्रवादी पक्ष हा ताकदीचा पक्ष आहे. रोह्यामध्ये आबादीत आतापर्यंत सत्ता राहिलेली आहे. ताकदीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे एकंदरीत सर्वांची इच्छा होतीच की प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली होती. तुमच्या मनात काय एकंदरीत काय चालू होतं? सगळ्यांना प्रश्न होता, तोच मला होता की महिला उमेदवार आले तर आता काय होईल. पण मी एवढाच विचार केला की जर पक्ष नेतृत्वाने आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, अदितीताई असतील, अनिकेत भाई असतील, यांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांच्यासोबतच रोहेकर जनता जी आहे त्यांनी मला पाठबळ दिलं, तर मी हे काम नक्की प्रामाणिकपणे पार करू शकीन. आणि जशी मला उमेदवारी जाहीर झाली तर मलाही खूप आनंद झाला आणि त्याबाबत मी त्यांचे धन्यवाद मानते. एकंदरीत संधी भेटली आहे, ही तर खरी बाब आहे. संधी भेटल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही तयार झालात, कशा पद्धतीने या गोष्टीला सामोरे जाणार होतात निवडणुकीमध्ये? काय एकंदरीत मला नक्की काय चालू होतं? तयारी तर संपूर्ण तुमची आता कशा पद्धतीने आहे ते संपूर्ण रोह्यामध्ये पाहायला मिळते, पण त्याच्या आधी तुमची तयारी काय होती? तयारी अशीच होती की मी ह्या शहरात 25 वर्ष राहत आहे. त्यामुळे शहरातल्या प्रश्नांची जाण तर मला आहेच की कुठल्या मूलभूत गरजा आहेत ज्या लोकांना भेडसावणाऱ्या आहेत, काय त्यांची गरज आहे. निवडणुकीत उतरण्याच्या आधी मी नक्कीच शहरातील जे ज्येष्ठ आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, शहरातील जनता असतील, महिला असतील, माझे विद्यार्थी मित्र असतील, या सगळ्यांशी मी संवाद साधला. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी जाणून घेतल्या आणि आता त्याच्यावरती अभ्यास करून पूर्ण माहिती घेऊन आपल्याला पुढे काय करायचं आहे हीच सगळी तयारी मी केली आहे. रोह्याच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आमच्या माहितीप्रमाणे एक युवा, तरुणी, उच्च शिक्षित तू या रिंगणामध्ये उतरलेली आहेस. एकंदरीत जनतेचा प्रतिसाद कसा आहे? तुम्ही माझ्या प्रचार रॅलीचे व्हिडिओज बघितलेत की नाही मला माहीत नाही, पण त्याच्यात तुम्ही प्रतिसादाचा अंदाज लावूच शकता. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेले 25 वर्ष सत्ता ही अबाधित ठेवली आहे ह्या नगरपालिकेत. त्यामुळे सुनील तटकरे साहेबांनी जे विकास कामं या रोह्यात केले, त्या प्रचाराच्या गर्दीतून तुम्ही ह्याचा अंदाज लावूच शकता. आणि ती आमच्यासाठी एक पोचपावतीच आहे. लोकांपर्यंत ती कामं पोचलीच आहेत आणि आम्ही जे नवीन उमेदवार आहोत ती लोकांच्या गर्दीमार्फत दिलेली ही आमच्यासाठी एक सहमतीच आहे. एवढंच मी सांगू इच्छिते की लोकांचा प्रतिसाद खूप आहे. ज्या महिला आहेत त्यांना असं वाटतं की माझ्या मार्फत त्यांचे प्रश्न जास्त प्रगल्भाने नगरपालिकेतर्फे पोचू शकतात. कारण मी पण एक महिला आहे. विद्यार्थी मित्र आहेत, त्यांना अशी अपेक्षा आहे की तंत्रज्ञान असेल किंवा जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला रोह्याला ज्याची गरज आहे, ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या माझ्यामार्फत होऊ शकतात. कारण मी पण एक तरुणी आहे. ज्येष्ठ जे आमचे लोक असतील त्यांना असं वाटतं की प्रामाणिक प्रशासन माझ्यामार्फत या नगरपालिकेत नक्कीच होईल. त्यामुळे प्रतिसाद हा प्रचंड आम्हाला मिळत आहे आणि त्याच्यासाठी मी तुमच्या मार्फत रोहेकर जनतेचे आभार पण मानू इच्छितो. पण म्हणून आणखीन एक प्रश्न पडतोय की निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही पाहतोयच की कशा पद्धतीने प्रचार चालू आहे. जनतेने अशा कोणत्या मागण्या केलेल्या आहेत आणि तुम्ही जनतेसमोर कोणतं विजन ठेवणार आहात? नक्कीच जनतेच्या मागण्या ह्या आहेतच. मला असं वाटतं की नगरपालिकेचं मेन काम हे तुम्ही नागरी प्रश्न जे असतात
हे किती प्रगल्भाने सोडवता हेच असतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मूलभूत गरजा असतील जनतेच्या, रस्त्याचा प्रश्न असेल, गटारांचे प्रश्न असेल, पाण्याचा भेडसावणारा प्रश्न असेल किंवा विजेचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या मूलभूत गरजा कशापरीने सुधारता येतील ह्याच्यावर माझा कौल आहेच आणि जनतेने देखील त्यांच्या ह्या समस्या मला सांगितल्या आहेत. त्यामुळे मूलभूत गरजा झाल्या, त्याच्यानंतर शिक्षण आलं, की आता तटकरे साहेबांच्या मार्फत अदितीताईंच्या मार्गदर्शनाखाली जे CIIITचं आपण इथे भूमिपूजन केलंय, टाटा टेक्नॉलॉजीजच्या पार्टनरशिपमध्ये आपण ते बनवणार आहोत. तर त्याच्यात पण तुम्ही जो अभ्यासक्रम आहे, ज्याला आपण अकॅडेमिया म्हणतो आणि इंडस्ट्री रिलेटेड जे स्टँडर्ड्स आहेत, त्याच्यातली गॅप कशी भरता येईल, हे देखील आपण आता त्या CIIITच्या मार्फत इथल्या विद्यार्थ्यांना आपण चालू करणार आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण नगरपालिकेच्या ज्या शाळा असतील, त्याचं फिजिकल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे कसं बदलता येईल, की मुलांना शाळेत यायची इच्छा कशी दृढ होईल आणि त्यांना शिक्षणाची आवड कशी लागेल, हे देखील मला पाहायचं आहे. आणि हे मी नेहमीच सांगत आली आहे, की माझं रोहा हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं रोहा आहे. म्हणजे माझी कुंडलिका नदी असो, हनुमान टेकडी असो, तर ही सगळी कामं करत असताना त्या निसर्गाला काही हानी होणार नाही, जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल याची जबाबदारी मी स्वीकारते. तसंच सुरक्षितता म्हणजे जिथे लाईट्स नाही आहेत, स्ट्रीट लाईट्स नाही आहेत किंवा जिथे CCTV कॅमेऱ्याची गरज आहे, हे सगळं देखील माझं लक्ष राहील. नंतर कचऱ्याचा विषय आला, कचरा व्यवस्थापन ह्याचं देखील मला अजून अभ्यास करून ते कशा रीतीने मार्गी लावता येईल, हे देखील मी त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. तर सुशिक्षित, सुलभ, सुसज्ज आणि सुव्यवस्थित रोहा मला घडवायचा आहे आणि त्यासाठी मला सगळ्या रोहेकरांची साथ हवी आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, की तुम्ही ज्या पद्धतीने आता बोलताय, वडिलांचं बालकडू घेऊन तुम्ही आलेत आहात, आजोबांचा देखील वारसा तुमच्या पाठीशी आहे. अशा पद्धतीने तुम्ही जनतेसमोर जाताय, जनतेमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला देखील पाहायला मिळतोय. याच्या मागचं प्रमुख कारण काय सांगा? प्रमुख कारण म्हणजे मला असं वाटतं, आता जरी मी उमेदवार म्हणून जनतेच्या समोर जात असली, तरी माझ्यासाठी रोहेकर जनता किंवा रोहेकर जनतेसाठी मी काही नवीन नाही आहे. मी इथेच घडली आहे, इथेच वाढली आहे. त्यामुळे ते मला ओळखतात. प्रतिसादाचं कारण हेच असू शकतं, की माझ्या वडिलांनी देखील रोहे शहरात खूप काम केलं आहे. त्यांनी देखील तो जनसंपर्क ठेवलेला आहे एवढ्या वर्ष. त्यामुळे त्याची पोचपावती जनता माझ्यामार्फत बघतेच. आणि शिवाय मी सुशिक्षित आहे, तरुण आहे, माझं विजन, माझे विचार पण वेगळे आहेत, तर ते देखील जनतेला कनेक्ट करणारे असू शकतात, असंही मला वाटतं. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद हा मला मिळतोय, त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलद्वारे त्यांचे आभार मानते. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असणार आहे वनश्रीजी. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संबंध देशामध्ये राजांचं स्थान हे वेगळं आहे. 2000 आय थिंक 22 का 23चा प्रसंग होता. तू लंडन या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी गेली होतीस. एकंदरीत त्या म्युझियमची आम्ही देखील बातमी वाचली होती. एकंदरीत तो प्रसंग काय होता? कारण की तुझ्या त्या धाडसाचं, तुझ्या त्या केलेल्या कृतीचं सर्वांनीच या ठिकाणी स्वागत केलं होतं. आम्ही सुद्धा पाहिलं होतं. एकंदरीत आमच्या कोकण न्यूजच्या मराठी चॅनलच्या जनतेला नक्कीच आणि रायगडवासियांनी देखील नक्कीच ऐकायला आवडेल, का नक्की काय प्रसंग होता आणि तू कशा पद्धतीने त्यांच्यावरती ती कारवाई करण्याचे आदेश दिलेस? आम्ही माझं समर वेकेशन चालू होतं युनिव्हर्सिटीचं आणि माझ्या बहिणी देखील आल्या होत्या. तर आम्ही त्या म्युझियमला व्हिजिट करायला गेलेलो. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असे त्या म्युझियमचे नाव होते. तर तिथे सगळ्या पुरातन काळाच्या गोष्टी ठेवलेल्या होत्या आणि जो आपला भारताचा विभाग होता, तिथे महाराजांची वाघनखं देखील ठेवलेली होती आणि तिथे फक्त शिवाजी असा एकेरी उल्लेख केलेला. तर तेव्हा मी तिकडे रिसेप्शनला जाऊन सांगितलं, की मला तुम्ही फीडबॅक फॉर्म द्या. तर त्यांनी मला आधी विचारलं, की तुम्हाला फीडबॅक फॉर्म कशासाठी पाहिजे? तर मी त्यांना सांगितलं असं-असं आहे. तर अतिशय नम्रतेने देखील त्यांनी ते एक्सेप्ट केलं आणि मला फीडबॅक फॉर्म दिला आणि त्याच्यावरती मी माझी जी काय फीडबॅक होता तो मी लिहिला. तुम्हाला माहितीच असेल, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा आदर आपल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या मनातच आहे आणि तो त्यांचा एकेरी उल्लेख हा मी देखील सहन करू शकले नाही आणि माझ्यासारखे कुठलंच महाराष्ट्रीय असो, भारतीय नागरिक असो, ते कोणी हे सहन करू शकलं नसतं. म्हणून त्यांना मी नम्रतेने फक्त एक नोट लिहून दिली, की आमचे दैवत आहेत आणि माझी अशीच एक इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि विनंती आहे, की तुम्ही त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. छत्रपती शिवाजी महाराज असाच त्यांनी उल्लेख करा
आणि ती नोट मी त्यांना सबमिट केली आणि नंतर त्यांचा मला मेल आला की आम्ही ही बाब लक्षात घेत आहोत आणि आम्ही ते चेंजेस नक्की करू. तर यावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुरस्कृत केलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वनश्री शेडगे. वनश्री खूप खूप धन्यवाद. कॅमेरा पर्सन शुभम नागवेर, मी रुपेश रालडे, कोकण न्यूज मराठी, रायगड, रोहा. परत घ्यायचं.